वाल्मिक कराडची प्रकृती ढासळल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। 3 दिवसांपासून कराड सलाईनवर असल्याची माहिती समोर आलेली आहे। कारागृहातच कराडवर उपचार केले जात आहेत। बीड जिल्हा रुग्णालयातील पथकाची पाहणी देखील करण्यात आलेली आहे। कराडला युरोसिस्टायसिस संसर्गाचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। कराडला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत। वेळीच उपचार नाही मिळाल्यास यकृत निकामी होण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर आपल्यासोबत आहेत। महेंद्र, कारागृहातच वाल्मिक कराडची प्रकृती बिघडलेली आहे, तिकडेच त्याच्यावर उपचार केले जातात, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच जर बघितलं गेलं तर आरोपी असलेला वाल्मिक कराड जो आहे गेल्या 20 दिवसाच्या आधी जर बघितलं गेलं तर त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात जे आहे ते हलवण्यात आलेलं होतं। मूत्रपिंडाचा जो त्रास होता त्या प्रकरणात त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार केले जात होते। मात्र ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की परिस्थिती आटोक्यामध्ये आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याला तुरुंगात रवानगी करण्यात आलेली होती आणि आता 3 दिवस झाले वाल्मिक कराडाची प्रकृती जी आहे ते पूर्णपणे ढासळलेली आहे आणि बीड जिल्हा रुग्णालयात जो कोणी तज्ज्ञ आहे तो तज्ज्ञ या जिल्हा रुग्णालयात नसल्यामुळे अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय जो आहे तिथला एक वैद्यकीय अधिकारी इथं येऊन त्याच्यावरती उपचार करतोय। मात्र जिल्हा रुग्णालयात 3 दिवसापासून सलाईनवरती आहे आणि जर जिल्हा रुग्णालयात बीडच्या जिल्हा कारागृहातून जर त्याला हलवण्यात आलं नाही तर त्याचे यकृत जे आहेत निकामी होण्याची जी दाट शक्यता आहे वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवलेली आहे। त्यामुळे कधीही वाल्मिक कराडाला अंबाजोगाई येथील रुग्णालयात हलवण्याच्या ज्या हालचाली आहेत ते सध्या सुरू आहेत। मात्र अद्यापही तशा पद्धतीचे सूचना जे आहेत ते आणखीन कारागृह प्रशासनाला मिळालेले नाहीत। कारागृह प्रशासनाकडनं जे मुख्य छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या ठिकाणी तशा पद्धतीचा पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता पत्रव्यवहारामध्ये परवानगी मिळाल्यानंतर वाल्मिक कराडाला अंबाजोगाईच्या रुग्णालयात हलवण्याची आता शक्यता आहे। नक्कीच महेंद्र, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।